हॅलो फ्रेंड्स, आपण 102वी घटनादुरुस्ती बघणार आहे। 102वी घटनादुरुस्ती कधी झाली? 2018 झाली। 2018 झाली। संसदेने कायद्याने काय होतं, पहिले राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग होता। हा काय होता, वैधानिक संस्था ही स्थापन केलेली होती 1993ला। तिचं काय झालं, संविधानिक दर्जा त्याला देण्यात आला, म्हणजे घटनेमध्ये काय झालं, स्थान देण्यात आलं कशाला? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापनेचं कोणतं घटनादुरुस्ती? मग 102वी घटनादुरुस्ती। घटनात्मक दर्जा त्याला प्राप्त झाला। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला जे मागासवर्गीय आयोगाचं कार्य होतं, म्हणजे मागासवर्गीय आयोग घटनात्मक नव्हता, त्यामुळे त्याचे कार्य कोण करत असतो होतं? घटनात्मक कार्य जर असेल तर त्याचं कार्य कोण करत होतं? अनुसूचित जाती आयोग। ते त्याच्याकडून काढून कोणाकडे देण्यात आलं? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देण्यात आलं। आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास वर्ग असतील ते काय करण्यात आले? ते ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला? राष्ट्रपतींना देण्यात आला। आणि कलम या घटनादुरुस्तीनुसार जर बघितलं, कलम 368, 338 आणि 366 मध्ये बदल करण्यात। 338 मध्ये काय होतं? अनुसूचित जाती आयोग होतं, त्याच्यामध्ये बदल करण्यात आले। मागासवर्गीय आयोग सेपरेट करण्यात आला। 338 बी नुसार सेपरेट स्थापन करण्यात आला। 366 मध्ये काय होतं? 366 मध्ये काय बदल झाला? मागासवर्गीय जातींची डेफिनेशन त्याच्यामध्ये आली। पहिले जर बघितलं 366 मध्ये जर बघितलं, एससी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची डेफिनेशन होती आणि जीएसटीची डेफिनेशन टाकली होती 101व्या घटनादुरुस्तीने। जीएसटीची डेफिनेशन पण याच्यामध्येच आहे, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची। आणि आता काय टाकण्यात आलं? मागासवर्गीय मागासवर्गीय जातींचे राष्ट्रीय आपण जर बघितलं, मागासवर्गीय जातींची डेफिनेशन याच्यामध्ये टाकण्यात आली 366 मध्ये। 338 नुसार काय? 338 बी नुसार काय आहे? त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला। आणि कलम 342 बी याच्यामध्ये जातींचा समावेश करण्यात आला, मागासवर्गीय जातींच्या यादीचा समावेश करण्यात आला। तो अधिकार कोणाला दिला? राष्ट्रपतींना दिला। असं काय आहे? 102वी घटनादुरुस्ती 2018ला झाली। थँक्यू व्हेरी मच।